नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. नवीन वेतनापूर्वीच या कर्मचाऱ्यांना लागली लॉटरी. बढतीशिवाय मिळणार उच्च पगार. जर तुम्ही सरकारचे कर्मचारी असाल किंवा सरकारी धोरणांचे पालन करत असाल तर ही बातमी तुम्हाला आश्चर्यचकित करू शकते. 8व्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीच्या दरम्यान एका विशिष्ट वर्गातील कर्मचारी रातोरात श्रीमंत झाले आहेत. सर्वात मोठी आणि आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे या कर्मचाऱ्यांना कोणत्याही पदोन्नतीशिवाय उच्च वेतन श्रेणीचा लाभ मिळाला आहे. चला तर जाणून घेऊयात सविस्तर माहिती. त्यापूर्वी चॅनलला पहिल्यांदा भेट देत असाल तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका, नवीन नवीन अपडेटसाठी बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका. कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने 26 मे 2026 रोजी नॉन फंक्शनल अपग्रेडेशन वर एक नवीन कार्यालयीन निर्णय जारी केला आहे. या नवीन आदेशानुसार आता कोणत्याही नियमित पदोन्नतीशिवाय थेट उच्च वेतन स्तराचा लाभ मिळणार आहे. 8व्या वेतन आयोगापूर्वीची ही सुधारणा अत्यंत फायदेशीर आहे का? सध्या देशात 7व्या वेतन आयोगाची वेतन श्रेणी लागू आहे. वेतन आयोग 1 जानेवारी 2026 पासून लागू होण्याची शक्यता आहे. जर गट अ मधील अधिकाऱ्याला पदोन्नतीशिवाय स्तर 12 वरून स्तर 13 किंवा 14 वर श्रेणीवाढ मिळाली तर त्यांच्या सध्याच्या मूळ वेतनात लक्षणीय वाढ होईल. त्यानंतर जेव्हा 8व्या वेतन आयोगाचा नवीन फिटमेंट फॅक्टर लागू होईल तेव्हा त्यांच्या नवीन पगारात मोठी वाढ दिसून येईल. डीओपीटीचे नवीन नियम. पदोन्नतीशिवाय ही उच्चस्तरीय श्रेणीवाढ मिळवण्यासाठी डीओपीटीने काही कठोर नियमही बनवले आहेत. अधिकाऱ्याला त्याच्या सध्याच्या पदावर एक विशिष्ट निवास कालावधी पूर्ण करणे आवश्यक आहे. जरी पदोन्नती मिळत नसली तरी अधिकाऱ्याची सेवा नोंद आणि बेंचमार्क हे पदोन्नतीच्या मानदंडाशी तंतोतंत जुळले पाहिजे. हा लाभ पूर्णपणे आर्थिक आहे. याचा अर्थ असा की अधिकाऱ्याचा पगार, भत्ते, वेतन पातळी वाढेल, परंतु वास्तविक पदनाम, कर्तव्य आणि प्रशासकीय अधिकार तेच राहणार आहेत.